पुणे जिल्ह्यात एक हादरवून टाकणारी घटना। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट स्थानिक नेत्याच्या सुनेने गळफास घेऊन आत्महत्या केली। पण वैष्णवी हगवणेच्या मृत्यूच्या मागे एक काळाकुट्ट सत्य, हुंड्यासाठी छळ, मारहाण, संशय आणि राजकीय दबाव। मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने 23 वर्षाच्या वैष्णवीने 16 मे रोजी राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवलं। पण शवविच्छेदन अहवाल जेव्हा समोर आला तेव्हा संपूर्ण पुणे हादरलं। ससून रुग्णालयात करण्यात आलेल्या शवविच्छेदनात धक्कादायक खुलासे झाले। गळा आवळल्याचे पुरावे, हात, पाय, मांडी आणि हनुवटीवर मारहाणीच्या खुणा। काय ही आत्महत्या होती की काहीतरी अधिक गंभीर? वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी तिच्या सासरच्या लोकांविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत। लग्नात 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर कार आणि चांदीची भांडी दिली, तरीही 2 कोटीची जमीन आणायला तगादा आणि नंतर शारीरिक व मानसिक छळ। शशांक हगवणे, त्यांची आई लता आणि बहीण करिश्मा यांना पोलिसांनी अटक केली आहे। पण राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे सध्या फरार आहेत। राजकीय बड्या नेत्याचा नातेसंबंध असलेल्या आरोपीवर काय खरंच न्याय होईल? एक व्हायरल ऑडिओ क्लिप समोर आली आहे, ज्यात वैष्णवी तिच्या मैत्रिणीला सांगते, सासू मला फालतू बोलते, सासरे आणि दीर मारतात, मी घटस्फोट घेणार आहे। ही क्लिप अद्याप सत्यापित झालेली नसली तरी जनतेच्या मनात प्रश्न निर्माण करते। या प्रकरणात आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला, नेता वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार? पोलिसांनी कार जप्त केली आहे। केमिकल तपासणीचा अहवाल येईपर्यंत नेमकं कारण स्पष्ट होणार नाही। पण एक गोष्ट निश्चित, वैष्णवीचा मृत्यू म्हणजे सामाजिक अन्यायाची आणि महिलावरील अत्याचाराची एक भयावह कहाणी सांगते। हा फक्त वैष्णवीचा नाही तर प्रत्येक अशा मुलीचा आवाज आहे की जिला लग्नाच्या नंतर संसार मिळवण्याऐवजी शव मिळालं। काय आपण अशा प्रकरणामध्ये खरं न्याय देतोय की फक्त राजकीय दबावाखाली सत्य दडपतोय? हाच विचार करा आणि आवाज उठवा। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।